शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ आहेत। सत्तेमध्ये जायला हवं अशी मागणी या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे देखील केल्याचं कळतंय। मात्र भाजपसोबत युती करणार नाही अशी भूमिका शरद पवारांची आहे, तशी माहिती मिळते। पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी झाली आणि त्यानंतर शिवसेनेप्रमाणेच एक गट सत्ताधारी तर दुसरा विरोधी बाकांवर बसला। पण आता पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही आमदारांना सत्ता खुणावत असल्याची सूत्रांची माहिती आहे। विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सत्तेत जाण्यासाठी या आमदारांनी शरद पवारांकडे सूर आवळलाय अशी देखील माहिती मिळते आहे। मात्र भाजपसोबत युती करणार नाही अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे। भाजपसोबत जाण्यास शरद पवार तयार नसल्याचं समोर येत आहे। दरम्यान इतर पक्षातील लोकांना भविष्य अंधकारमय दिसतंय, त्यामुळे ते सोबत येण्यास उत्सुक असल्याचं गिरीश महाजन म्हणाले। तर निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडणार का असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। आता सध्या निवडणुका तोंडावर आहेत, समोर आहेत आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण भारतीय जनता पक्षामध्ये जावं। अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्याचं भविष्य अंधकारमय वाटतंय। इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाठामधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत। शरद पवार साहेबांकडचे अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाहीये। देखिए, पैसा नहीं मिल रहा है इसलिए क्या पार्टी छोड़ना है क्या? आपको लोगों ने चुन कर दिया है एक पार्टी के नाम पर, एक अलग चुनाव चिन्ह के नाम पर, एक विचारधारा के नाम पर। अब आपको पैसा नहीं मिल रहा है ज्यादा तो आप पार्टी छोड़ेंगे? ये कौन सी निष्ठा है, कौन सी लॉयल्टी है? शरद पवारांची एक विचारसरणी असून युतीत सहभागी होणार नसल्याचं ते सांगत आहेत असं भुजबळ म्हणाले। तर मोठ्या प्रमाणात शरद पवारांसोबत कार्यकर्ते असल्याचं म्हणत जयंत पाटलांनी आमदारांच्या नाराजीच्या प्रश्नावर उत्तर दिलंय। शरद पवार साहेबांची एक विचारसरणी आहे, ज्याला आयडियोलॉजी म्हणतात, की मला या पक्षाशी मी जाणार नाही। आपल्याला काय करणार? त्या आयडियोलॉजीशी ते पक्के आहेत आणि ते वारंवार ते सांगतात। ते आता मग बाकीच्यांनी सगळ्यांनी ठरवायचं काय करायचं। पक्षाची दोन शकलं झाली तरी मुंबईचा कार्यकर्ता दुसरीकडे गेलेला नाही। मुंबईचा कार्यकर्ता शरद पवार साहेबांच्या मागेच उभा आहे आणि शरद पवार साहेबांच्या मागे असणाऱ्या या कार्यकर्त्यांना एक आशिष जाधव 2-4% माणसं इकडे तिकडे गेली। जास्त मोठ्या संख्येनं सामान्य कार्यकर्ता हा पवार साहेबांच्यासाठी या पक्षात आला आणि पवार साहेबांच्यासाठी आज तो काम करतोय, याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे। मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत। दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। याआधी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबत युती करण्याच्या प्रश्नावर सूचक उत्तर दिलंय। पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। जेव्हा होईल तेव्हा पाऊस हा ज्यावेळेस वादळरूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही। काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा विषय आहे। म्हणजे ठाकरे बंधू एकत्र यावेत किंवा आम्ही एकत्र यावेत याच्यावर सगळ्यांच्या सदिच्छा आहेत। आता त्याचा मुहूर्त कधी असेल ते आता सगळ्या नेतेमंडळांना माहिती आहे। एकीकडे पवारांच्या आमदारांना सत्तेचे वेध लागल्यात तर दुसरीकडे भाजपसोबत युतीला पवारांचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की विधान भवनात दोन वेगवेगळ्या बाकांवरच बसणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।